हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता ना आम्ही रानामध्ये आलो आहे. तर आम्हाला लोणची घालायची आहेत आंब्याची म्हणजेच कैरींची आणि पन्हं पण बनवायचं आहे. तर आता कशा कैऱ्या वगैरे बऱ्यापैकी झालेल्या आहेत रानामध्ये तयार. तर त्याच आम्ही काढायला आलो आहे. तर आता यंदा ना कोकणामध्ये ना रायवळी आंबे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे कैऱ्या वगैरे आता चांगल्या अशा झालेल्या आहेत तयार आणि यंदा सगळीच फळं लवकर होते त्याच्यामुळे कैऱ्या पण छान झाल्यात. तर आता इथे आंब्याखाली आम्ही आलो आहे. तर बघूया किती काय मिळतात. तर आपण पन्हं पण बनवणार आहोत आणि आता गरमी आहे तर गरमीतून पन्हं पण चांगलं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं बनवणार आहोत. तर चला आता मी तुम्हाला दाखवते कैऱ्या इथून. तर ह्या बघा अशा ना खाली कैऱ्या आहेत. तर ह्या छोट्या कैऱ्या दिसतात ना त्या आता आपण काढणार आहोत. वरती पण आहेत. तर जेवढी काठी पुरेल तेवढ्या आपण कैऱ्या ना आता काढून घेणार आहोत. तर आता ना आम्ही काढतो आणि मेन म्हणजे ना पन्हसाठी आणि लोणच्यासाठी आंबे आहेत ना हे अलगद काढावे लागतात. जसं आपण कोकम कसे अलगद काढतो त्या पद्धतीने. तर एकदम अलगद नाही तर जर तुम्ही पडलेले जरी आंबे घेतलेत ना मग ते लोणचं वगैरे खराब होणार. तर इथे बघा आता आम्ही ना 2 झालेले आहेत काढून. तर अशा सगळीकडे दिसतील तेवढं आता आम्ही काढून घेणार आहोत. आंबा मोठा आहे पण ठीक आहे, जेवढे खाली असेल तेवढे काढणार. तर हे बघा एवढे मिळालेत आपल्याला आणि हे एकदम झेलून काढलेले आहेत. हे बघा इकडे पण आहेत 2 आणि हे. तर ह्याच्यापासून आपण ना पन्हं बनवणार आहोत, लोणचं बनवणार आहोत आणि रायवळी आंब्याचं लोणचं ना खूप छान लागतं, टेस्टी लागतं. तर त्याचा पण व्हिडिओ आपला येणार आहे चॅनलवरती आणि जी काही आपली कोकणी फ्रूट सिरीज आहे त्याच्यामध्ये तो व्हिडिओ येईल, नक्की बघा. कशा पद्धतीने लोणची बनवली जातात कोकणामध्ये. आणि आता ह्या आगोटीची जी काही आगोटीसाठी आपल्याला जे काही लोणची असतील, पापड असतील, कुरडई असतील ते ह्या सीझनमध्ये आता बनवले जातात. आणि आता ज्या काही कैऱ्या आहेत त्या बऱ्यापैकी कोवळ्या आहेत त्याच्यामुळे ना आतमध्ये बाटा वगैरे तयार नाही झाला. तर ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या मस्तपैकी आपण मिरचीच्या म्हणजे हे करायच्या लागीच्या आहेत म्हणजे आपलं लोणच्याच्या लागीच्या आहेत. त्याच्यामुळे बघा एवढ्या जमल्यात. अजून आपण बघूया कुठे मिळतात का. ह्या बघा रायवळी मस्तपैकी कैऱ्या आणि आता बाजारामध्ये पण विकायला वगैरे येतात कैऱ्या वगैरे. तर एवढ्या मिळाल्यात. आता आपण पिशवीमध्ये त्यांना भरून घेऊया. तर ना आता इथे बघा डायरेक्ट ना फांदीच तुटले त्याच्यामुळे आता नाही आम्ही असेच काढतोय. थोडेफार तयार होत आलेले आहेत कारण की ना त्यांचा कलर बघू शकता. बघा कलर एकदम उजळत आलेला आहे. रायवळी आंबे आहेत आणि आता आमच्याकडे ना असे रायवळी आंबे बरेच ठिकाणी लागलेले आहेत. तर हे बघा किती मस्त एकदम तयार झालेले आहेत. कलर बदलला आहे म्हणजे आता हे काही दिवसांनी पिकतील म्हणजे आतमध्ये ना बाटा तयार झालेला आहे. हे बघा. तर चला आता म्हणजे ते असे चुपून खातात ना रायवळी आंबे ते आहेत हे. सो आम्ही देठा सकटच काढतोय. हे बघा. तर आपल्याला लोणचं घालायचं आहे त्याच्यामुळे आपण थोडी जास्ती नेणार आहोत. तर हे बघा आम्ही एवढ्या जमवलेल्या आहेत कैऱ्या. तर ह्याचे आपण सगळ्या झेललेल्या आहेत आणि जरा पण एखाद दुसरी पण पडलेली घेतलेली नाही कारण ना जेव्हा आपण लोणचं वगैरे बनवतो ना मग लोणचं खराब होण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात. त्याच्यामुळे हलकेच आपण काढलेले आहेत कारण की आता ना आमच्याकडे कोकणामध्ये ना रायवळी आंबे यंदा खूप आहेत. म्हणजे जे आमटोरे म्हणजे आंबट असणारे आंबे ते पण आहेत, प्लस जे गोडस आहेत ते पण लागलेले आहेत. त्याच्यामुळे ना रानात कुठेही फिरलं ना तरी आंबे मिळतात आणि कोण काही असं काही बोलत नाही की बाबा आमचे आंबे वगैरे का काढले तसे. आता सगळीकडे आंबे कैऱ्या वगैरे झालेल्या आहेत. आता हे बघा केवढ्या मोठ्या झालेल्या आहेत. तर आपण ह्याच्यापासून पन्हं बनवणार आहोत. पन्हं पण एक खूप मस्त लागतं कैऱ्यांचं आणि त्यासाठी पण ना कैऱ्या अशा झेललेल्या लागतात. खाली पडलेल्या कैऱ्या वगैरे लागत नाहीत. तर आपण ह्या सगळ्या ऐकून झेलून काढलेल्या आहेत. तुम्हाला मला रानात जास्ती काही व्हिडिओ करता नाही आला कारण की ना ऊन वगैरे पण खूप आहे आणि मेन म्हणजे फोन पण गरम होतो पटकन. सो माझ्या फोनचा पण थोडा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे. पण जेवढं मला करता आलं तेवढं मी केलं आहे. तर हे बघा आता एवढ्या मोठमोठ्याशा कैऱ्या झालेल्या आहेत तयार. तर एवढ्या आपण कैऱ्या जमवलेल्या आहेत आणि खूप म्हणजे खूप ऊन आहे बघा, भयानक ऊन आहे. तरी पण आम्ही लवकर निघालो तरी पण ऊन खूप आहे आणि गरमी पण खूप आहे आणि ह्या गरमीमध्ये पण ना हे आंबे पटकन असे तयार होतात. हे बघा आता काही दिवसांनी ना रायवळी कैऱ्या वगैरे आहेत ना आता पिकायला लागतील म्हणजे आता कैऱ्यांचं ह्याच्यात ते आंब्यामध्ये रूपांतर होईल. तर हे बघा एवढ्या साऱ्या आहेत. बघूया किती होतात कारण की आम्ही फर्स्ट टाईम बनवणार आहोत लोणचं. त्याच्यामुळे आम्ही कमी आणलेले आंबे कारण की लोणचं असं आहे ना की कधी कधी फसतं पण आणि खूप म्हणजे त्याला मेहनत पण आहे तेवढीच. त्याच्यामुळे बनवायला एकदम सोपं आहे पण ते टिकवायला पण लागतं कारण की नाहीतर मग ना अशी बुरशी वगैरे पण येते आणि लोणचं खराब पण होतं. त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते. तर लोणच्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. आता प्रत्येकाची बनवण्याची जी पद्धत आहे ना ती वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे
आमची पद्धत पण तुम्ही बघा कशी वाटेल. आणि जी आपली कोकणी फ्रूट सिरीज आहे ना त्याच्यामध्येच तो व्हिडिओ येईल, नक्की बघा. पन्नाचा पण जो व्हिडिओ आहे ना तो पण त्याच्यामध्येच येईल. आपले रेग्युलर व्हिडिओ पण चालू आहेत, प्लस सिरीजचे पण व्हिडिओ आपले चालू आहेत. तर अशा पद्धतीने आता आपण कैऱ्या जमवलेल्या आहेत एवढ्या मस्तपैकी, आणि वास खूप छान सुटला आहे कारण की देठ तुटलेले आहेत ना त्याच्यामुळे त्यांचा जो काही वास आहे ना खूप मस्त सुटलेला आहे. तर हे आपण आता घरी नेणार, त्याच्यानंतर छान धुणार आणि मस्तपैकी ठेवणार, आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने लोणचं आपण बनवू त्याचा व्हिडिओ लवकरच येईल. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आपले लाईव्ह सेशन पण होतात, तर तुम्ही लाईव्ह पण व्हिडिओज बघा, सगळे माहितीपूर्वक व्हिडिओ असतात. तर आता मी थांबते इथे कारण की खूप उशीर पण झाला आणि घरी पण जायचं आहे. तर चला, तर डायरेक्ट आपण दुसरा व्हिडिओ घेऊनच लवकर भेटू. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.